डोंबिवलीतील एका पाळणा घरात मुलांना मारहाण करून बांधून ठेवणे, त्यांना उलटे टांगण्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने हे प्रकरण उघडकीस आणले आहे. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसांनी पाळणा घर चालवणाऱ्या गणेश प्रभूने त्यांची पत्नी आरती आणि त्या ठिकाणी काम करणारी राधा नाखरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. डोंबिवलीत हॅपी किड डे केअर हे पाळणा घर आहे. तिथे चिमुकल्यांचा छळ होत असल्याचे साधना सामंत या महिलेच्या पुढाकाराने समोर आले. साधना ही 1 मार्चला या पाळणा घरात नोकरीला लागली. तिने मुलांसोबत होत असलेला प्रकार पाहून काम न करण्याचे ठरवले. हा प्रकार मुलांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तिने मुलांवर होत असलेल्या छळवणुकीचा व्हिडिओ काढला. शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी कविता गावंडे यांनी मंदार यांना सांगितले की ज्या पाळणा घरात तुम्ही तुमच्या मुलीला ठेवता त्या मुलीसोबत काय प्रकार घडतो आहे त्याचा व्हिडिओ आमच्या हाती आला आहे. मंदार यांनी तात्काळ गावंडे यांच्याशी संपर्क साधला. शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांसोबत मंदार आणि अन्य पालकांनी रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. आधी चाइल्ड वेलफेअर कमिटीला जाऊन तक्रार द्या, नंतर पाहू असे सांगितले. तक्रार दाखल न केल्याने हे प्रकरण सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्याकडे गेले. हा प्रकार ऐकून कुराडे यांनी या प्रकरणी तात्काळ तक्रार दाखल करून घेण्याचे आदेश रामनगर पोलिसांना दिले. त्यानुसार कारवाई करण्यात आली. डोंबिवलीत राहणारे मंदार ओगले आणि त्यांच्या पत्नी अनुजा आणि 3 वर्षांची मुलगी गार्गी सोबत राहतात. मंदार हे सरकारी गाडीवर चालक आहेत, तर त्यांच्या पत्नी अनुजा खाजगी कंपनीत कामाला आहेत. दोघेही कामावर असतात. त्या दरम्यान ते मुलगी गार्गी हिला पाळणा घरात ठेवत होते. या व्हिडिओत लहान मुलांना बांधून ठेवणे, त्यांना उलटे करणे, मारहाण करून भीती दाखवणे असे प्रकार समोर आले आहेत. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.